हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. नवीन दिवसाची सुरुवात झालेली आहे. छान अशी मॉर्निंग झाली आहे. नायसा गेली आहे स्कूलमध्ये आणि माझं फक्त टिफिनवालं सेक्शनच झालेलं आहे, कारण आज सनीला परत एकदा काहीतरी वेगळं हवं होतं. चपाती भाजी नॉर्मल वगैरे नव्हते हवे आणि मी आज त्या दिवशी मी फ्राईड राईस केलेलं, आज मी शेजवान राईस केले आणि त्याचबरोबर एक काहीतरी चिकनची रेसिपी केली आहे, ज्याचं मला नाव नाही माहीत, काय नाही. माझ्या हातात जे इन्ग्रेडियंट्स आलेत म्हणजे इंडियन आणि चायनीज असं मिक्स करून काहीतरी एक रेसिपी केली आहे, जी टेस्टला चांगली लागते आहे. जास्त काही त्यात म्हणजे नो वाटण वगैरे काही नाही, फक्त कांदा, शिमला मिरची, आलं लसूण पेस्ट, मिरची, लसूण एक आणि आपले जे सॉसेसेस असतात चायनीजचे ते बेसिक, ते सगळं काही ॲड करून असं काहीतरी छान झालेलं आहे. आत्तापर्यंत कदाचित जर तुम्ही पाहिलं असेल शॉर्ट तर त्याच्यात तुम्हाला कळलं असेल. सो कधी कधी असं होतं की काही कळत नाही कोणती रेसिपी बनवायची. सो जे अवेलेबल असतं ते आपण केलं तर ते नक्कीच छान लागणार आहे, कारण आपल्याला मेन म्हणजे माहीत असतं ना की किती अंदाजे आपण किती काय टाकलं तर असं काहीतरी छान बनेल. एनिवेज, सो आता नायसा यायला आता ऑलमोस्ट 6-6:30 तास आहे. सो माझ्याकडे भरपूर टाईम आहे. सो जेवायला मी म्हणले की जसं की काहीच नाही बनवलं आहे, तर काय बनवू विचार करते. मग पहिले विचार केलं की आता वाजलेत 8-10, सनी थोड्याच वेळात उठेल. मी तोपर्यंत विचार करते की मार्केटला जाऊन येते, काहीतरी आज फिश घेते आणि मग नंतर आल्यावर व्हिडिओ एडिट करते, मग श्रुतिकाबरोबर वर्कआउट आहे आणि मग त्याच्यानंतर मग जेवणाला लागते. असं माझं काहीतरी प्लॅन आहे. मी असं काहीतरी विचार करते, कारण जर मी वर्कआउट नंतर म्हणजे वर्कआउट माझं काहीतरी 10:30-11:15 होतं, मग मी फ्रेशन अप होते तोपर्यंत 11:30, तोपर्यंत जर मी मार्केटला गेली तर मला खूप एक तर गर्दी मिळेल किंवा मला जी मच्छी हवी आहे ती मला मिळेल की नाही हे पण आहे. सो असं काहीतरी थोडंसं कॅल्क्युलेशन मी करते आहे. आणि आजच्या दिवसात काय करणार आहे काही माहीत नाही आहे. देर इज नो प्लॅन, कारण सनी जाईल आता 10 वाजता आणि तो रात्री मग 10:30-11 वाजता येईल, कारण आज त्याचं हॉस्पिटल क्लिनिक आहे. सो जे प्लॅन केलं ते तर काय झालं नाही. पहिले मी सर्वात आधी व्हिडिओज एडिट केला. आता बघा वाजलेत 9:45 आणि 10 वाजता श्रुतिकाबरोबर वर्कआउट येईल. फटाफट मार्केटला जाऊन येते. चल. Everyone, good morning and welcome you all to Rachna's Angel World. Me, Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So normal routine starts झाले. नायसा गेली आहे स्कूलमध्ये, मी चाललोय क्लिनिकला, रचना गेली आहे मार्केट. चला चल बाय. 10:30 वाजले, खूप लेट झाले. गाडी चार्ज करायची होती. मी मार्केटला गेली तेव्हा बघितलं मला फक्त 9% आहे बॅटरीच्या गाडीची. सो ती चार्ज केली. आईला मच्छी घेऊन आली, आम्ही मच्छी घेऊन आली, पापलेट आणि कोलंबिया झालेले. त्या फटाफट कपडे चेंज करते वर्कआउट. ओके, सो आता वाजले आहेत 11:10. फुल वर्कआउट झालेला आहे आज. ॲक्च्युली बघितलं गेलं तर माझं तर सकाळपासूनच वर्कआउट चालू होतं. 5:30 वाजल्यापासून जी चालू असतं ते. आणि आज काय झालं, मार्केटला खूप लेट गेली आणि खूपच ऊन तोपर्यंत वाढलेलं. 2 व्हीलरवर गेल्यामुळे ते अजून दमाला झालं मला, आणि आली नाही, लगेच कपडे बदलले आणि लगेच वर्कआउट स्टार्ट केलं. बट अमेझिंग वर्कआउट झालेला आहे. अर्धा तास. श्रुतिका असते तेव्हा खूप सारं वर्कआउट माझ्याकडनं करून घेते, आणि ह्या पूर्ण वर्कआउटमध्ये मशीन्स वगैरे काहीही नाही आहेत, कारण हे घरातलं जे आहे डंबल्स यूज करते आणि ती मला फोनवरनं सगळं काही सांगते. सो आता तर 4 वर्ष तिच्याबरोबर करते. सो आय नो की तिला काय ती म्हणते की आता जम्पिंग जॅक करतं, मग मी लगेच ते करते. सो ते आता नावंसुद्धा माहिती पडलेत. कधी कधी थकल्यावर मी तिला विचारते की कोणी काढलं आहे हे सगळं, म्हणजे ह्यात लिटरली सगळ्या ॲनिमल्सची नावं आहेत ह्या एक्सरसाइजमध्ये. ॲनिमल्स आणि सगळेच मिक्स आहे, जसं की डॉग आणि कॅट, पिजिन, अजून इथून आहेत. मी तिला तेच म्हणते की कोणी काढली ती सगळी नावं. काय नाही, मी एवढंच म्हणेल, सगळ्यांनी आपापली काळजी घ्या. जे पण हाऊसवाईफ आहेत किंवा वर्किंग विमेन, इन शॉर्ट जेवढे पण विमेन्स आहेत ना,
आय नो आपण खूप बिझी असतो आणि हे मी खूपदा व्हिडिओमध्ये बोलली आहे. पण ज्यांनी जर नसेल पाहिला तो व्हिडिओ आणि फर्स्ट टाईम कोण बघत असेल तर मी त्यांना सांगते की आय नो आपण खूप बिझी असतो. आपण सगळ्यांसाठी सगळं काही करतो, पण थोडंसं टाईम स्वतःसाठी काढणं फार इम्पॉर्टंट आहे. जर आपण स्वतःलाच फिट नाही ठेवलं तर मग आपण आपल्या फॅमिली, आपल्या आजूबाजूला आपले मुलं ह्यांची काळजी कशी घेणार? जर आपणच स्वतःची काळजी नाही घेतली तर मग आपण त्यांची पण नाही घेऊ शकणार. सगळी एनर्जी जर तिथेच लोटली तर मग तुम्ही एक दिवशी नक्कीच ड्रेन आऊट होणार आहे. सो त्यांना सगळ्यांना जर सांभाळायचं असेल, तुमची वर्क लाईफ सांभाळायची असेल, तुमची पर्सनल लाईफ सांभाळायची असेल, त्याच्यासाठी तुम्हाला स्ट्रॉंग होण्याची फार गरज आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्यासाठी टाईम काढण्याची सुद्धा फार गरज आहे. आणि हे जे वर्कआउट सेशन आहे ना, हे खरं खूप थकवणारं आहे, बट ह्याचा जो रिझल्ट आहे तो अमेझिंग आहे. मी असं नाही म्हणते की वेट लॉससाठी करा किंवा वेट गेनसाठी करा, असं नाही म्हणते, बट फिट राहण्यासाठी हे फार गरजेचं आहे प्रत्येकाला. आणि आपली जे हे जनरेशन आहे ना, त्यांना तर खरंच फार गरजेचं आहे, कारण हेच दुखते ना तेच दुखते ना हे चालूच असतं. सो चला आता मी जाते. घाम गाडी आणली मी चार्जिंगला, हॉस्पिटलमधून निघालो आहे. असंच कॅफे आहे. काय चालू आहे? हा काय मी माझ्यासोबत आणि माझ्यासोबत बाप्पा बोलला. ही बाप्पा बोलणार आहे. मग ते कधी? आणि आपलं चॅट बघ, गेली तू वॉशरूमला गेली, फ्रेश झाली? बॅक टू होम. वाजलेत आता 10:30. एवढा मेस खेळ 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 हो, माझं सगळं आणलं, स्वतः बाहेर जाऊन बसली आहे आता. आणि गपचूप चॉकलेट खाते. कुठून काढलं चॉकलेट? काय फ्रीज नाहीसा. कोणी दिला चॉकलेट? एकूण एक गोष्ट मला विचारते, इथे डोर ओपन होता तरी मी knock आलो. ऐक ना, तरी नॉक करते आणि बोलते मी आतमध्ये येऊ का, एसी लावायची तर बोलते आई 5 मिनिटं एसी लावू का, वॉशरूमला जायला सगळं विचारते. हे खायला का नाही विचारत? जे नाही खायचं तेच खाते. मी आल्यावर गपचूप लपवत होती, मी बघितलं. आणि कोणी दिला? ते कोणी दिलंय ना? फ्रीज मधून घेतलं. नाही, त्या दिवशी कोणीतरी दिलंय चॉकलेट. तिला म्हटलं एक पीस खा. एवढा पूर्ण मामी याची एवढं नाही खायचं. आता भूक नाही लागणार, ते स्वीटनीच सगळं काही झालं. भूक नाही लागणार. नाही काय क्राफ्ट. तू माझ्याबरोबर खेळतच नाही, तू माझ्याबरोबर हेच नाही करत, तू माझ्याबरोबर तेच नाही करत. मग हे सगळा पसारा काढला आणि तेवढ्यात मला आईचा फोन आला, ही छू मग त्याचं तू आवर. म्हणून मला किती काम आहेत. डोळा का लाल झालाय? काय माहित, मला असं वाटतंय मला परत तसं करायचंय. काय कर? अगं हसते काय? खरं बोलते. तू जा, तू 100 वर्षाचा इथे आतापासूनच कंबर दुखायला लागली आणि बोलते 100 वर्ष. बाबा तोपर्यंत तर काय होईल? आहेत ना संडेला? नाही, तुझा फोन नाही आला, मी प्लॅन बनवला. मग दुनियाचा कोणताही प्लॅन असो. नाही बाबा, तुझ्यासाठी रिझर्व करून ठेवलाय मी तो दिवस. हा तेच सांगते. अगं आता फोन केला म्हणत इन्व्हिटेशन जेव्हा येईल तेव्हा पाठवून पाहिजे फोन कर. काय सनी आता आल्यावर बोलला ना मी नाहीये, तो पूर्ण दिवस नसणार आहे, म्हणून तुझी आठवण आली ग, असं मनातल्या मनात. मग तेवढाच तुझा फोन. दादा आहेत की नाहीये? नाहीये, तो नाही येणार आहे. बघू ना, सुट्टी नाही घेत बहिणीसाठी. माझ्यासाठी सुट्टी नाही.
नाही ग त्याचं ऍक्च्युली ना नाही त्या दिवशी त्याची ऍक्च्युली सहज पण नाहीये आणि त्याला पूर्ण हॉस्पिटल क्लिनिक दोन्ही टाइमचं क्लिनिक हॉस्पिटल सगळं आहे. नाही तो मावशी येतील का? मावशी तर येणारच आहेत बाई फुल रेडी आहे. मी सातणार मी ठेवलंय. ओके काय कपडे बिपडे काय घालायचे बाई पहिलेच सांग. नाही असं काही नाही काही घालू शकत. तू काय घालणार आहेस? मी असं प्लाझो घेतलाय आणि कळलं म्हणजे साडी नाही नेसणार आहे ना तेच ऐकायचं होतं ग. नाही बस. आणि वन पीस पण नाही. हा ठीक आहे म्हणजे मी अरे म्हणजे इंडियन आय कॅन वेअर ना साडी सोडून दुसरं इंडियन घालू शकते ना असं माझं. साडी नाही हा इंडियन मध्येच मी पण आपली वन पीस वगैरे पण नाही घालते. ते आपलं मस्त कॅज्युअल आपलं छान वाटेल. तुला तर काही छानच दिसेल ग हिरोईन आहेस तू शेट्यांची. काय असं लाजली बाई. झाली का तयारी सगळी? आता मी काय बोलू म्हणजे मी बोलली असती तुला काय इकडनं हवंय का तुमच्या इथे सगळं मिळतं. आता एवढ्या करते शेल्स मधून नाव बिव आलं का सगळं पाठीमागचं? तो उद्या संध्याकाळी येतोय. ओके तेच ठेवलं ना आपलं वालं? नाही दुसरा तू चेंज केला? येस मला काकांनी दिलं. मला पण सरप्राईज आहे म्हणजे आता. येस मी पहिला पण विसरून गेलीये नाव. मी गौरीच्या पप्पांना फोन केला ना. ओके त्यांनी मला सांगितलं की टेन्शन नाही तुझं नव्हतंच पाहिजे ना रे. हा माझं नाहीये पण माझं नाही ठेवलं फक्त एवढंच. तू कुठे घरी आहेस? आता एवढ्यातच आली आहे घरी आहे. मावशी आहेत का? फोन आलेला त्यांचा सकाळी. हा मग ह्याच्यासाठी झालं असेल. नाही मम्मी दुकानात आहे. हो का चालेल करेन मी नंतर मग त्यांनी आठवणीने Yes. उद्या बघा ना दादा येत असतील तर. उद्या कुठे ग? परवा आहे ना तुझं? परवा नाही ग बोलली मी त्याला नाही बोलतो तो. ठीक आहे चालेल ते त्यांना पण करते आणि जागृती रंगीन आपण कर. हा चालेल. असं तुझं हे काय फ्लो काय प्रोग्रामचा? सकाळी ना किती 8 वाजता मला ते गणपती पूजत आहे. 8-8:30 गणपती पूजत. ओके टायमिंग दिला. हा काकांनी सांगितलं ते पण की गणपती पूजन तरी ऍटलिस्ट कर. करायला खूप काही आहे पण गणपती पूजेसाठी एवढंच नाही. म्हणून आता आले विश्वास मधून सगळं घेऊन आले. उद्या काही छोट्या छोट्या गोष्टी मग उद्या मस्त आली रे. छान ही वाले मस्त बसते तुझ्या. छान आहे नाईस. ही वाली प्रिंट आहे ना तू बघितली ना मी तुला पाठवलेलं कलर चूज करायला तेव्हा. छान आहे मस्त. ओव्हरऑल सो हा मी सजेस्ट केला कारण तिच्याकडे पर्पल शेड खूप कमी आहे. सो कारण मला घुमून फिरून ब्ल्यू हा येलो ट्रेंडिंग आहे आता. रेड हा ट्रेंडिंग थोडस लाईट शेड मध्ये. ठीक आहे छान आहे पण कधी घालणार आहे ते लवकरच समजेल. कधी मलाच नाही माहित मी कधी नेसणार आहे. आता अपकमिंगला घालणार आहेस? अपकमिंग नाही पुढच्या महिन्यात नाही. ते मला नेसणार तेव्हा मी दुसरी नेसण्याचा प्लॅन आहे माझा. कर्तव्य कधी संपत असेल आई म्हणून 24 तास कमीच पडतात. आवराआवरी अर्धा वेळ तर आवरा. सुट्टी असेल तर अजून डोक्याला ताप. तिथे असतं जरा तेव्हा बॉक्स तू स्केच पेन कुठे ठेवले मला आठवत. जेवली तू? हो मी 7:30ला. नायसला नाही आवडत ना माझी. नायसला काय आवडतं? व्हॉट डू यू लाईक? बिर्याणी. मगाशी मी तिला बोलली खाते का बिर्याणी तर तेव्हा नाही. एवढं कुठल्या नवऱ्याने नशीब काढलेत का? 3-4 व्हरायटी 3 व्हरायटी. फिश ऑमलेट नंतर चिकन. काय पाहिजे तुला? काय नाही माझ्याकडे काय पाहिजे? एवढं सकाळपासून करते. कौतुक नको करायला का बायकोच? कौतुकाचे 2 शब्द पण भरपूर.
अजून काय नसतं पाहिजे, तेच पाहिजे असतं. बिचारी 7लाच जेवली आहे, 7:30ला. विमेन्सला तेच पाहिजे असतं. खराब झालं असेल तरी बोला की चांगलं झालं. पण कला आहे. कुकिंग इज ऑल्सो एन आर्ट. नको खाऊ ते. नको खाऊ, नको खाऊ. हो. जेव्हा बोलते तेव्हा खायचं नसतं. फॉर्च्युनेट आहे मी. आय एम ब्लेस्ड टू हॅव सच अ लाईफ पार्टनर. जो प्रत्येक वेळा 2 मिनिटं आधी आमचं थोडस असं नोकझोक. डिस्कशन थोडस मी लाऊड झाले, मी नाही करत असं मला झालं ते. पण नंतर मग मलाच वाईट वाटलं. मी बोलली यार माझाच नवरा बिचारा 8 दिवस एवढं काय म्हणतात एवढं काम करून आले आणि त्यात पण मी माझे नखरे दाखवले तर झालंच. अशी नोकझोक असते. आलेलं करायला स्वतः काय केलं असतं तू? बघितलं मी किचन मध्ये आणि मग येण्यापासून बाकी होतं. मी तर जाऊन दे ऑमलेट टाकेल तू म्हणजे मी विचार केलेला पण जाऊ दे म्हणलं जाऊन दे कॅन्सल. तिला फोन करून खाल्ला नाही तर आजी बोलायची ये डोक्याला चोळते. वेस्ट नाही व्हायला पाहिजे ना, शॅम्पू सारखं तरी काम करेल. मग खा गपचप. नखरे करते. एवढं खाल्लंच नाही सा म्हणून बोललं स्वीट पहिलं नाही खायचं. झालं त्याच्यानंतरचा मेस आवरणं. नो वरी व्हेन आय एम देअर. नॉर्मल होऊन दे. आम्हाला ये देखो पेट भरा नाही अभी तर. झोपा जा चला. द डे कम्स टू एन एंड. होप सो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. सो भेटूया लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय, टेक केअर अँड लिव्ह लाफ अँड लव्ह. बाय बाय.